तर उद्धव ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर बैठक होणार आहे। आमदार अपात्रता संदर्भात जो निकाल समोर आलाय त्या संदर्भात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील। त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक होतीये। मातोश्रीवर आमदार खासदार या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला मातोश्रीवर सुरुवात होणार आहे। वरळी डोम येथे माननीय उद्धव ठाकरे आणि काही कायदे पंडित यांची महापत्रकार परिषद आहे। त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील आणि देशभरातल्या पत्रकारांना, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, त्यांना आम्ही उद्या आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्या समोर हा जो निकाल राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे त्या संदर्भात खुली चर्चा होईल। आमच्यामध्ये हिंमत आहे खुली चर्चा करण्याची आणि आपण सगळ्यांनी तिकडे यावं। तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। नार्वेकरांच्या निकालानंतर आता सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता आहे। 16 जानेवारीपासून निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे। नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेलेला आहे, याचिका दाखल केली आणि त्या संदर्भात 16 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।